तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण चाललो आहोत मोर्चामध्ये। आमच्या पुसद शहरात बंजारा आरक्षण मोर्चा आहे, ज्यामध्ये आरक्षणाची मागणी केली जात आहे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाकडून। तर हा मोर्चा कसा निघतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। समाजाची मागणी काय आहे, समाजाचा आक्रोश कसा असतो, भावना कशा असतात, विचार काय आहेत, तर या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। तर आता आपण चाललोत मोर्चामध्ये, तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, ठीक आहे? चला, आता आलोत आपण मोर्चाकडे। बघा पुढे आहे ना मोर्चा चालू आहे तिकडे, आणि आता आपण चाललो तिकडे। तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी कशा चालू आहेत ते। कर्नाटक आते मागे काही गरज आहे आग्रा बोल नाही। तर मित्रांनो, आता मोर्चा जातोय ते आमच्या वसंतरावजी नाईक साहेबांच्या चौकात, आणि बराच वेळ लागणार आहे। आमचा आवाज सुद्धा बसला बघा ओळखून, तर बराच वेळ म्हणजे आणखी अर्धा तास आहे। तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहत राहा। शिवलाल महाराज की जय, शिवलाल महाराज की जय। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात, ज्यांनी गोरगरिबांना, मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आणि विकास करण्याची संधी दिली।
मागे मोर्चा कंटिन्यू इथे येतोय आता. इथे पत्रकार बंधू आलेले आहेत म्हणून मी मराठी आणि गोरवाची दोन्ही भाषातून बोलणार आहे. समाज इथे जमलेला आपला हा घोडबंजारा समाज, माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हा घोडबंजारा समाज हा यवतमाळ जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका म्हणजे पुसद तालुका आहे. राष्ट्रपुरणाचं काम केलं आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा त्रिपुर राजकारभार चालतो त्या दिल्लीमध्ये आमच्या लक्ष्मीचा बंजाराची जागा आहे. अशा प्रकारे हा मोर्चा समाप्त झाला आणि इथे आता भाषण वगैरे झालं आणि मोर्चा समाप्त झाला. बघा सगळी पब्लिक आता चालली घरी.